डाय याचा अर्थ दोन. एक रस्त्याचं एक व्हर्जन आता दोन व्हर्जन होतात. डाय विजन याच्यावरनं डायव्होर्स आलाय. एकाच नात्यात दोन विजन्स. कॉमन विजन हे प्रत्येक रिलेशनला चित्र काढून एकमेकांशी कम्युनिकेट करून बोलून मग ते नात्याची सुरुवात. जर नातं ऑलरेडी सुरू झालं असेल तर या स्टेजला तरी बोलून ते नातं परमनंट राहील याची सुरुवात. जेव्हा पुरुष हा दहलीच्या बाहेर जाऊन पराक्रम गाजवण्याला प्रायोरिटी देतो, तेव्हा स्त्री ही दहलीच्या आतमध्ये राहून सगळ्या घराला आपलं विश्व बनवून त्या विश्वाच्या उद्धाराला प्रायोरिटी देते. पुरुषाचं विश्व हे दहलीच्या बाहेर सुरू होतं प्रायोरिटी वाईज. स्त्रियांचं विश्व हे दहलीच्या आतमध्ये. सासऱ्यांनी सुनेला जर चौघांसमोर किंवा पाहुण्यांसमोर तुला लहान बाळाला नीट झोपवता पण येत नाही का असं जर चढ्या आवाजात विचारलं तर या मुद्द्यावरती ती स्त्री नवऱ्याशी आयुष्यभर प्रत्येक भांडणामध्ये हा मुद्दा काढून भांडू शकते. का? कारण एकतर जग उंबऱ्याच्या आत आहे. त्या उंबऱ्याच्या आतमधली लोकसंख्या आहे 4. त्या 4 लोकसंख्येमध्ये एक म्हटला की मी तुझी सत्ता मानत नाही आणि ती सत्ता मानत नाही हा भारताला, इंडियाला 5 वर्ष प्राईम मिनिस्टर नसणे हा जो पुरुषांना इश्यू आहे तेवढ्या लेवलचा इश्यू आहे घरामध्ये सासऱ्यांनी सुनेची सत्ता न मान्य करणे. त्याची इंटेन्सिटी कळतीये का? मी तुम्हाला पुढची 5 वर्ष जर भारताला प्राईम मिनिस्टर नाही आणि तरीही भारताला जगवायचंय राजकीय दृष्ट्या, तर काय इश्यू आहे हा पुरुषांना इश्यू वाटेल? बर, पुरुष म्हणजे टेन्शन मध्येच येतील. स्त्रीला टेन्शन काय? आज 2 ते 4 पाणी नाही येणार. भांडीवाली सुट्टीवर आहे का? भांडीवाली दहलीच्या आतमध्ये ती ते जग साफ करणार आहे. लक्षात द्या, दोघंही वेगळ्या ठिकाणी पराक्रमासाठी बनले. दोघंही पराक्रम हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. तू बाहेरचं बघ, मी घरातलं बघते. तू बाहेरचं बघितल्यावर मला घरातली बघायची गरज नाही. मी घरातलं बघते म्हणून तू बाहेरचं बघू शकतोयस. त्यामुळे तुम्हाला जर कुठलंही नातं जगवायचं आहे तर डिफरन्सेस काय आहेत त्याचा अभ्यास संपेपर्यंत करायला लागेल. डिफरन्सेस संपेपर्यंत. दुसरं, प्रत्येक रिलेशनला एक कॉमन विजन पाहिजे. म्हणजे मी आणि बायको या दोन्ही रिलेशन मधनं ओके, आपल्याला आपल्या मुलीला ऑलिम्पिक्समध्ये या स्पोर्टमध्ये खेळवायचंय असं आमचं दोघांचं कॉमन विजन जर आहे तर ते रिलेशन जगू शकतं. म्हणजे आता बघा, आपण समजा असा रस्ता आहे आणि तो रस्ता पुढे जाऊन 2 बाजूला डिवाइड होतोय कारण मध्ये रस्त्याचं काम चालू आहे. त्या भागाला काय म्हणतात? डायव्हर्जन. डाय याचा अर्थ 2. एक रस्त्याचं एक व्हर्जन आता 2 व्हर्जन होतात. डाय विजन याच्यावरनं डायव्होर्स आलाय. एकाच नात्यात 2 विजन्स.
कॉमन विजन हे प्रत्येक रिलेशनला चित्र काढून एकमेकांशी कम्युनिकेट करून बोलून मग ते नात्याची सुरुवात. जर नातं ऑलरेडी सुरू झालं असेल तर या स्टेजला तरी बोलून ते नातं परमनंट राहील याची सुरुवात आवश्यक आहे. डायव्होर्स नको कुठल्याच नात्यात, नवरा बायकोच्या नाही, कुठल्याच. नेक्स्ट, रिलेशनशिप इज नेव्हर बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स, इट इज बिटवीन फॉर्मर एन्व्हायरमेंट्स, ज्याला आपण प्रेफरन्सेस म्हणतो. आत्तापर्यंत जसं जगत आलोय त्याच्यामुळे मला रिस्पेक्ट म्हणजे काय समजतं, लव्ह म्हणजे काय समजतं, रिस्क म्हणजे काय समजतं, वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे काय समजतं, आणि जेलसी म्हणजे काय समजतं, सिन्सिअरिटी म्हणजे काय समजतं. हे आत्तापर्यंत मी ज्या एन्व्हायरमेंटमध्ये जगून आलोय त्याच्यानुसार या डेफिनेशन्स तयार झाल्यात. त्या डेफिनेशनच्या सेट मध्ये या सेटचं या सेटशी नातं हे रिलेशन आहे. इंडिव्हिज्युअलची इंडिव्हिज्युअलचं नातं हे रिलेशन नाही. इंडिव्हिज्युअलचं इंडिव्हिज्युअलची नातं असं जर धरलं तर दोन्ही ठिकाणी स्पेलिंग सकट इंडिव्हिज्युअलच लिहिलेलं असल्यामुळे आपल्याला वाटतं आपण दोघे सिमिलर आहोत. नाही, डेफिनेशनचा सेट वेगळा वेगळा असू शकतो. तर डेफिनेशनच्या सेटची नातं, लेट मी एक्सप्लोर द डेफिनेशन्स ना. व्हॉट इज युअर डेफिनेशन फॉर कम्फर्ट? वॉचिंग मूवी. माय डेफिनेशन इज गोइंग इन माय केव अँड लिसनिंग टू म्युझिक, टॉकिंग टू नोबडी. So she will come to you and tell you, be comfortable, I am here. You would not know if she is here, how can I be comfortable? I want my cave. I want my cave, my me time. You know, for men, home is an escape. तो सगळे दुनियादारी करून श्वास घ्यायला घरात येतो. आता मला इथे परत दुनियादारीला जाऊन भेटण्याच्या आधी स्वतःला रिक्रिएट करता येईल म्हणून. त्यामुळे त्या जागेत तुम्हाला किती वेळा सांगितलं याचा स्क्रू हिला झालाय, तुम्ही काही करत नाही, घरात काही लक्ष नाही, हिची फी भरायची आहे, तुम्हाला किती वेळा सांगितलं हिला शाळेत सोडा, मीच मक्ता घेतलाय का? आणि मग तुम्हाला कळतं पुरुष हळूहळू एक तास घरी उशिरा यायला लागतो, कारण त्याला आता रेस्क्यूसाठी वेगळं ठिकाण शोधायला लागतं, एस्केपसाठी वेगळं ठिकाण शोधायला लागतं. त्याला घर ही एस्केप आहे. कशापासनं? तो जे उमऱ्याच्या बाहेरचे मोठं जग आहे जिओग्राफिकली, त्याला लढत 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 येतो आणि म्हणतो आता मला थोडासा ब्रेक पाहिजे परत लढायला, एनर्जी येण्यासाठी. ते त्याला घर आहे. स्त्रीला घर जग आहे, पुरुषाला जगामधनं त्याच्या घेतलेला ब्रेक आहे. समजतंय? एवढं वेगळं डेफिनेशन्स आहेत त्या. स्त्री किंवा फेमिनाईन एनर्जी ही स्ट्रेसशी डील जशी करते, ती स्ट्रेस आला डोक्यात की ती व्होकल होऊन बाहेर काढते. म्हणजे तिला खूप स्ट्रेस आला, आज वर्क लोड खूप आहे, तर ती येऊन नवऱ्याशी बोलायला सुरुवात करेल की आज मॅनेजरनी मला खूप ओरडलं कॉन्फरन्समध्ये, क्लायंट समोर माझा खूप अपमान केला आणि सांगितलं की तुला जर अप्रेझल पाहिजे असेल तर ही डिलिव्हरी ऑन टाइम जाणं आवश्यकच आहे. जर ही डिलिव्हरी नीट गेली नाही तर तुला अप्रेझल सोड, तुला मी डिमोट करणार आहे, तुला खालच्या लेवलला आणून ठेवणार आहे. आणि याच्या सगळ्याचा मला खूप स्ट्रेस येतोय रे, कारण मला आता काय वाटतंय की मी मुलांकडे बघू का नोकरीकडे बघू, आहे दोन्हीही इक्वली आवश्यक. पण आता काय झालंय, तुझी आई आत्ता नुकतीच माझ्याकडे आपल्याकडे राहायला आली आहे आणि आता राहायला आल्यामुळे मला तिचंही करायला लागतं. आता या सगळ्यामध्ये होतं काय, पुरुषाची स्वतःची इमेज ही जी आहे ती आहे राजाची. पुरुष स्वतःला राजाच्या इमेजमध्ये बघतो, कारण त्याला राजाच्या इमेजमध्ये राजाचीच कॉपी म्हणून पाठवलं होतं.
क्रिएटर, किंग ऑफ द वर्ल्ड, त्याचीच कॉपी म्हणून पाठवलं. त्यामुळे तो स्वतःला राजा म्हणून बघतो. त्यामुळे पुरुषाला तू काय कर सांगितलेलं आवडत नाही. कुठल्याही पुरुषाला मेल ला त्याच्या क्लोनला बनवण्या, त्याच्या क्लोन्सला वाढवण्यासाठी क्रिएटरनी पुरुषांमधून म्हणजे शंकरामधनं पार्वती अर्धी काढली असल्यामुळे ते कायम म्हणजे स्त्रिया या कायम खूप साऱ्या टॅलेंट्सनी आणि स्किल्सनी प्रेग्नंट असतात. ती प्रेग्नन्सी डिलिव्हरी करता येईल असा जर नवऱ्याकडे प्रोजेक्ट नसेल तर ती स्त्री घराला नरक बनवते. बघा मी काय म्हणलं. विभव, तुझं लग्न झालंय? विभव नी एक जेव्हा मुलगी बघावी तेव्हा ती काय बघावी? माझा हा लाईफ पर्पज आहे, हा आर्किटेक्ट आहे, खूप चांगला आर्किटेक्ट आहे, मला आर्किटेक्चर, त्यानंतर कन्स्ट्रक्शन, त्यानंतर रिडेव्हलपमेंट, त्यानंतर PWDचे कॉन्ट्रॅक्ट, असे नवीन नवीन व्हेंचर्स काढायचे आहेत. यासाठी मला बिझनेस बॅकग्राऊंड असलेली, अकाउंट सगळं सांभाळता येणारी, प्रत्येक ऑफिसमधलं ऑपरेशन एक्सपर्ट नाही पण माहिती असलेली अशी मुलगी पाहिजे. आणि ती मुलगी आली आणि ती ते सगळे स्किल्स घेऊन येते आणि ती ह्याच्यासाठी ते सगळे डिलिव्हर करते. आता मॅरिड लाईफ उत्तम. स्त्रीचं नाईटमेअर काय माहितीये? नवरा ज्याला प्रोजेक्टच नाही, नवरा ज्याला माहितच नाही तो काय काम करायला आलाय. आता तिच्याकडे तर स्किल्स आणि टॅलेंट्स आहेत, पण डिलिव्हर कुठं करू? त्यामुळे स्त्रियांना जर तुम्ही बघितलं कॉर्पोरेटमध्ये, तो टीम लीड हो म्हणजे असं असं तुला होईल हे मोटिवेट नाही करत. अच्छा, तुझ्या नवऱ्याला स्वतःचं फार्म हाऊस घ्यायचंय, तू टीम लीड हो असं नवरा तिला सांगतो. तू टीम लीड हो म्हणजे तुला जास्ती पगार वाढेल आणि आपल्याला फार्म हाऊस घेता येईल. आता ती लीड होऊ शकते. स्त्रीला कुठलीच गोष्ट तिच्यासाठी नको आहे, कारण ती सपोर्टिंग रोलमध्ये, ती लीड करते सपोर्टिंग रोलमध्ये. हे लक्षात घ्या, क्रुशल आहे. तुम्ही स्त्रीला सांगा की तुला एक काम कर, तू एकटी या कंपनीमध्ये आहेस, तुला या कंपनीचं मॅनेजिंग डिरेक्टर करतो, फक्त तू म्हणेल तेव्हा 24 तास घरातनं अवेलेबल राहा, कॉलवरती, व्हिडिओ कॉलवरती. नाही माझा मुलगा छोटा आहे म्हणेल ती. मुलगा छोटा आहे हे काय कारण असू शकतं? बाई लाव दुसरी. माझं बाळ मी दुसऱ्या बाईच्या हातात देऊ कसं? हे लक्षात घ्या. आता तिच्या जगाबद्दल बोलते ती, उमऱ्याच्या आतल्या ते जग आहे तिचं. आणि पुरुष जे बोलतोय तो पुरुष उमऱ्याच्या बाहेरच्या जगातल्या लँग्वेज मधनं बोलतोय की तुला MD करतो, तुझा पगार वाढवतो. तिला काही घेणं देणं नाही. माझा मुलगा लहान आहे. माझ्या मुलाचं उद्या गॅदरिंग आहे या कारणावरती नवीन नोकरीचा इंटरव्ह्यू मिस करणारी फक्त स्त्रीच असू शकते. माझ्या मुलाचं उद्या गॅदरिंग आहे आणि वेड्यात काढतील पुरुष, कारण त्याला इंटरव्ह्यू हा उमऱ्याच्या बाहेरचं एखादं एवढं मोठं अपॉर्च्युनिटीचं समोर आलेलं वरदान ही बघू कशी शकत नाहीये. कारण उमऱ्याच्या बाहेरचा इंटरव्ह्यू हा तिच्या जगात येतच नाही. तिच्या जगात काय येतं? कॉटवरती टॉवेल ओला पडलाय का? हा मोठा इश्यू का होतो? कारण जग आहे तिचं ते. स्त्री ही खूप मिरॅकल्स करू शकते, प्रोव्हाइडेड ते मिरॅकल्स कोणासाठी तरी आहेत. असं आहे. तिच्यासाठी नकोय तिला काही. अनुवागाचे मिस्टर गेले. अनुवागा माहितीये ना? त्यांचे मिस्टर गेले. त्यांची कंपनी चालवायला पाहिजे म्हणून या उभ्या राहिल्या.
त्यांना नव्हती कंपनी काढायची तर मॅक्स. मग आता उभ्या राहू शकतात. पेशवाई चालवायची म्हणून झाशीची राणी लढू शकते. झाशीच्या राणीला राज्य नकोय. पण तो वर्दी पुरुष लागेल जो स्त्रीला प्रोजेक्ट घेऊन भेटतोय. माझं हे काम आहे, या कामामध्ये तुझी मला मदत लागणार आहे, तू हे केलंस तर मी हे करू शकतो. संसार सुखाचा. त्यामुळे स्त्रीनी लग्नाच्या आधी काय बघावं पुरुषात? प्रोजेक्ट काय तुझ्याकडे, आयुष्यभर करणार काय, पोचायचंय कुठं तुला माहित नाही, रिजेक्टेड. हे मला म्हणायचंय जेव्हा मी म्हणतोय की प्रेम इनफ नाहीये. प्रेम तुम्हाला एंगेजमेंट टू लग्न, लग्न टू हनीमून पिरियड 1 वर्षाचा नेऊ शकतं. 1 वर्षानंतर पुरुषाचा प्रोजेक्टच तुम्हाला नीट ठेवू शकतो नात्यात लग्नाच्या.